नमस्कार मित्रांनो, तुमचे काही प्रश्न होते सो मग हा व्हिडिओ त्याच्यावरती आधारित आहे. तुमचे अजून काय प्रश्न असतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. आधी हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. त्यातनं जर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही भेटलं तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. बरेच क्वेश्चन एनसीएलशी रिलेटेड आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट की माझी डेट 31 मार्च 26 ला संपलेली आहे, मग मी काय करू? इलिजिबल आहात ना तुम्ही? आयोगानं दिलेलं इथे 25-26. हे बघा, गडबड काय आहे, ही जाहिरात जी आहे ती एप्रिल 26 मध्ये आलेली आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा एनसीएल एक्सपायर झालेला असणार आहे. आयोगाला पण माहिती आहे म्हणून त्यांनी दिले ना 25, 26, 26, 27 चालणार आहे. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. काही 3 वर्षांचं काढलेलं असणार आहे ते देखील चालणार आहे. त्याच्यामध्ये आयोगानं दिलेलं आहे 26, 27. प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये? चालणार आहे ते. तुम्ही त्याच्याबद्दल खूपच हे करत बसू नका की अरे चालेल का चालेल का चालेल का. तुम्ही लागलास तर एमपीएससीला एक फोन करून घ्या. हे कन्फर्म केल्यानंतरच मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येतोय. पुढे, माझं एनसीएल एक्सपायर झालेलं आहे तर मी फॉर्म भरू शकतोय का? तर नाही. तुम्हाला मग फॉर्म भरायचा असेल तर मग ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरावा लागेल. तुम्हाला आरक्षण मिळू शकणार नाहीये. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मी बीटेक थर्ड इयरला आहे. आता तुमचं ग्रॅज्युएशन कोणतंही असू दे, तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असाल तर आणि तरच. ह्याच्यात पण एक प्रोव्हिजन आहे, ते म्हणजे जेव्हा मेन्स होणार असणार आहे, तुम्ही जेव्हा मेन्सच्या पहिल्या पेपरला पेपर लिहायला बसणार आहे त्या दिवशी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे. जर हे दोन क्रायटेरिया मॅच होत असतील तुम्ही फॉर्म भरू शकता. अन्यथा तुम्ही एलिजिबल नाहीत. आणि जर तुम्ही एलिजिबल नाहीत तर काहीतरी खोटं नाटं दाखवून फॉर्म भरू नका. परत एकदा मी सांगतोय तुम्हाला, आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पण पोहोचवा. मी परत एकदा सांगतोय, या वर्षीचे डीव्ही तुमच्या सिनियर्सला जाऊन विचारा आयोगानं कसे घेतलेले आहेत. 2दा डीव्ही घेतलेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आयोगाने, आणि आयोगाकडे तुमचा सगळा काळा चिठ्ठा आहे. आता आयोग असं समोर सगळं उडून बसलेलं आहे तुमचं बघायला. आयोगाच्या वेबसाईटवरती आयोगाला सगळं भेटतंय. आयोगाची वेबसाईट आता ती जुनी वेबसाईट राहिलेली नाहीये. इथे काही बघत नाही, काय नाही, तसेच कामं पुढे घेऊन जातात, ते उरलेलं नाहीये. आयोगाच्या वेबसाईटवरती सगळं अवेलेबल आहे. त्यामुळे जर तुम्ही एलिजिबल नसाल तरी तुम्ही फॉर्म भरत असाल तर आत्ता प्रॉब्लेम नाही येणार, पुढे नक्की येणार. त्यामुळे तसं करू नका. काहीतरी मी एक्सपिरियन्ससाठी फॉर्म भरतोय, ही फील्ड काहीतरी असं एक्सपिरियन्ससाठी यायचं आणि करायचं, तशासाठीची ही फील्ड नाहीये. वाईट वाटेल तुम्हाला आत्ता मी बोलताना, पण तुमच्या फ्युचरसाठी बोलतोय. पुढचा क्वेश्चन आहे, काय तर सर बर्थ सर्टिफिकेट नाहीये. त्याचं बर्थ सर्टिफिकेट लागणारच नाही, त्याची गरजच नाहीये, सोडून द्या तुम्ही. नसेल तर इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढे, मी मॅरिड आहे तर इन्कम सर्टिफिकेट वडिलांचे लागेल की हजबंडचं लागेल? जर तुम्ही लग्न केलेलं आहे आणि हजबंडचं नाव दाखवलेलं आहे तर आता सगळे डॉक्युमेंट्स हे हजबंडच्या नावाने तुम्हाला दाखवावे लागणार आहेत. पुढे, नेक्स्ट, माझ्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नाहीये, काय करू शकतोय? मग काय नाही, तुम्ही कॉलेजला व्हिजिट करा. कॉलेज तुम्हाला प्रोसिडिंग सांगेल. एक छोटं सर्टिफिकेट पण येतं, ते तुम्ही आता सध्यासाठी अपलोड करू शकता. त्यात काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते काढून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते तुम्हाला गरजेचं आहे. नेक्स्ट, जर मी NTD मध्ये येते तर मला पण इन्कम सर्टिफिकेट, बघा तुम्हाला लक्षात घ्या, इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाहीये. इन्कम सर्टिफिकेट नंतर जे NCL येतं ते तुम्हाला आरक्षणासाठी लागणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण त्याच्यात घ्यायचं असणार आहे तर तुम्हाला जे सर्टिफिकेट आयोगाने सांगितलेले आहेत ते तिथे सादर करावेच लागणार. पुढे, डिग्री सर्टिफिकेट नाही आहे सर, मी काय करावं लागेल? तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कॉलेज व्हिजिट करावी लागेल. पुढे, YCMU मधून CET देऊन ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर तुम्ही सगळे फॉर्म भरू शकता. त्यात YCMU रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आहे, UGC अंतर्गत येते. आपल्याकडच्या टॉपरचे सुद्धा इथे YCMU मधनं ग्रॅज्युएशन झालेले आहेत, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे बिलकुल घाबरायचं काही कारण नाहीये. YCMU रिकॉग्नाइज्ड आहे, तुम्ही सगळ्या परीक्षा देऊ शकता. त्यात MPSC सोडून द्या, UPSC पण काही प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्हाला. माझ्याकडे 10वीचं मार्कशीट हरवलेलं आहे, ओरिजिनलची झेरॉक्स चालेल का? तर पहिली गोष्ट म्हणजे आत्ता अपलोड करताना तुम्ही अपलोड करून द्या, पण प्रॉपर एक FIR करा. तुमच्या बोर्डाकडे जा, बोर्डाकडनं एक त्याची जी कॉपी आहे ती काढून घेऊन या. आज नाही पण उद्या तुम्हाला लागणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय दाखवाल ना, सेम मग 10वीचं सर्टिफिकेट पण येतं, ते पण लागणार आहे. कारण डॉक्युमेंटमध्ये ते बर्थ ऑफ डेटची चाचणी करण्यासाठी ते तुम्हाला लागणार आहे. तर 10वी आणि 12वी ते लागणार आहे, ते काढून घेऊन या. डोमिसाईल सर्टिफिकेटचा ऍड्रेस आणि आधार कार्डचा ऍड्रेस सेम नाहीये, काय प्रॉब्लेम नाहीये, इट्स ओके. त्याच्यात काही फरक नाही पडत आहे. त्या ऍड्रेस दोघी वेगवेगळे असतानाही काही इश्यू नाहीये.
इनफॅक्ट तुमच्या नावामध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम झालेला, मी आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं, घाबरायचं काही कारण नाहीये. तुम्ही एखाद्या वकिलाला भेटा, तो तुम्हाला एक फॉर्मॅट तयार करून देईल, ॲफिडेव्हिट म्हणतात त्याला, त्याच्यावरती सही करा, संपला विषय. खूप डोक्याला त्रास घ्यायचा त्याच्यात काहीही कारण नाहीये. नेक्स्ट, हे जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे हे एकदाच काढावं लागतं, ते परत परत काढावं लागत नाही. त्याच्यामुळं प्लीज तो विषय टाळून द्या आता की डोमिसाईल माझं 2023चं आहे, 2000. तुम्ही डोमिसाईल तुमच्याकडे, याचा अर्थ तुमच्याकडे महाराष्ट्राचा आदिवास आहे. आणि आता डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी खालीवरती यायला लागलेले आहेत. त्यामुळे तर नॅशनॅलिटी डोमिसाईल एकत्रच आहे, ते एकदाच काढावं लागतंय. त्याच्यामुळे काही चिंता त्याच्यामध्ये नसावी. पुढे, सर माझा 5th सेमिस्टरचा पहिला सब्जेक्ट बॅक राहिलेला आहे, 6 सेमिस्टर क्लिअर झालेले आहेत, कॅन आय अपियर? परत एकदा, मुख्य परीक्षेच्या वेळेला तुमच्याकडे तुम्ही पास असल्याची जर डिग्री असेल तर तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकणार आहात. त्यामुळे आत्तापुरता तुम्ही फॉर्म तर नक्की भरा. तुमचा जो बॅक उरलेला सब्जेक्ट आहे तो पास करण्याचा आता इथून पुढे प्रयत्न करा. कॅन एनीवन प्लीज टेल मी, माझं सेकंड इयरची एक्झाम चालू आहे BA, कॅन आय अपियर? नो, नाही. BA वाले अप्लाय करू शकतात का? कोणतेही ग्रॅज्युएशन वाले अप्लाय करू शकतात. BA, BSc, BCom, कोणीही, प्रोव्हाइडेड तुमची डिग्री झालेली आहे किंवा तुम्ही डिग्रीच्या लास्ट इयरला आहात, काही प्रॉब्लेम नाहीये. ओबीसीला अटेम्प्टचं लिमिट आहे का? MPSCने अटेम्प्टचे लिमिट काढून टाकलेले आहेत. आता MPSC मध्ये कोणत्याही प्रकारचे अटेम्प्टचे लिमिट नाही. त्याच्यामुळे प्लीज ते लक्षात घ्या. एज हा एक लिमिट MPSCने ठेवलेला आहे. बाकी कोणतेच अटेम्प्टचे लिमिट MPSCने कोणत्याच परीक्षेला ठेवलेले नाही. गट अ पण नाही, गट ब पण नाही. का अटेम्प्ट आहेत का? मी तुम्हाला सांगितलं की ते नाही आहेत तसं काही. डोमिसाईल सर्टिफिकेट सगळ्यांनाच कंपल्सरी आहे का? तुम्ही महाराष्ट्रातल्या परीक्षा देतात त्याच्यामुळे तुम्हाला डोमिसाईल तर लागणारच आहे, नसेल तर ते तुम्ही काढून घ्या. अनरिझर्व फिमेलसाठी ओनली NCL चालेल का? जरा नीट बघा. मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, ह्या पण व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतोय तुम्हाला की शासन निर्णय, महिला बाल विकास विभाग, त्याचा क्रमांक वगैरे आयोगाने सगळा दिलेला आहे. अराखीव महिला आरक्षित पदांवरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागासवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. याच्यातच सगळं काही आलेलं आहे. 6.10 व्यवस्थित बघा. जनरल कॅटेगरीसाठी डोमिसाईल सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे का? परत एकदा सांगतोय की डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्राचा आदिवास आहे, ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता तुम्ही जनरल कॅटेगरीमधनं बिलॉंग करतात म्हणून ते तुमच्याकडे नसलं तरी चालणार आहे. तुम्ही काय कट ऑफ मध्ये तेच हे करणार आहेत, पण ते काढून घ्या ना. काय प्रॉब्लेम काय ते काढण्यामध्ये? ते काढून घ्या. तर अशा प्रकारे मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे मेन्शन केलेल्या आहेत. तुम्हाला अजूनही काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. मी प्रयत्न करेन की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद.